सर्वांना नमस्कार. सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांना विचारलं होतं की अर्जुनराव जास्त आवडतात की अर्जुन सर. तर सगळ्यांच्याच संमिश्र प्रतिक्रिया आहेत. असो, तर अर्जुन म्हणाला, राहुल सगळं नीट लक्षात आहे ना मी काय सांगितलं होतं ते? आणि राहुल म्हणाला, हो, नाही पाठ टेकवणार, निदान पहिल्या रात्री तरी. आणि चैतन्य म्हणाला, आणि कोमल वहिनीने पण नाही टेकवली तर? तिलाही कोणीतरी टिप्स दिल्या असतीलच की. आणि अर्जुन म्हणाला, ओ शिट, हो यार, हे तर आपण विसरूनच गेलो होतो की प्रतिपक्षसुद्धा फुल तयारी करून येणार. खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिलास हा बघ तू. चैतन्य, खूप हुशार आहेस ना तू. आता तू लग्नाला तयार झाला आहे बघ. बायकांच्या अशा खाचाखुणा त्यांच्या पुढच्या चाली कळायला लागल्या की समजायचं आपण परिपक्व झालो आहे लग्नासाठी. आणि आता प्रत्यक्ष महागुरूकडून असा पुरस्कार मिळाला म्हणजे नक्कीच पुढचा लग्नाचा नंबर आपलाच असं वाटून चैतन्य खूप खुश झाला. पुढची ढाल आपणच मिळवणार असं त्याला वाटलं. मग आता रे अर्जुन, राहुल काळजी करत म्हणाला. आणि सचिन म्हणाला, थांब हा जरा विचार करू. आणि सगळे त्याच्याकडे सिरियसली पाहत होते की हा काहीतरी सुचवेल म्हणून. पण 2-3 मिनिट झाले तरी तो काहीच बोलेना. आणि अर्जुन त्याला जोरात फटका मारत म्हणाला, नालाय का, इतक्या स्लो विचार करतोस का तू? आता टेरेसवरच पहाट होऊन कोंबडा आरवेल, सकाळ होऊन जाईल, तरीही आपला खेळाडू इथंच. तुला नसेल जमत तर विचार करणं बंद कर. आणि तुझ्या छोट्याशा मेंदूला अजिबात ताण देऊ नकोस, नाहीतर खाली पडेल. आणि पुन्हा सचिनचा रॉयल इन्सल्ट झालेला पाहून सगळे फिदी हसायला लागले. मग अर्जुन म्हणाला, आता वेळ नाही आपल्याकडे विचार करायला. राहुल, मैदान समोर आहे. आता मार उडी आणि उडव धुराळा. काय व्हायचं ते होऊ दे. आता खचायचं नाही. आणि तिला टिप्स देणारं असं कोण असेल बरं? माझी मयू तर असं काही सांगणार नाही तिला. ती नेहमी नम्रतेने वागायला लावेल तिला. नवऱ्याचं ऐकायचं असंच सांगणार. हां, पण माझी सासू सारख्या सूचना करून करून मेटाकुटीला आणते जीव. तिनं लग्नात पाहिलं आहे ना तुझा हिसका. आणि ती समजून चुकली आहे की तू आणि मी दोघेही 12 गावचं पाणी पिलेली माणसं. कोमलसुद्धा मयूसारखं वागू नये, तुझं ऐकू नये म्हणून आता तिनंच तिच्या बहिणीला म्हणजे कोमलच्या आईला सांगून काही पिना मारल्या असतील तर काही सांगता येत नाही. आणि राहुल म्हणाला, अरे पण त्या पिना आता मला टोचतील ना, आणि त्यानंच माझी हवा निघून गेली तर? आणि चैतन्य हळूच हसत म्हणाला, एकही पिन ठेवू नका, सगळ्या काळ गेल्या. पिना लावलेलं काहीच ठेवू नको सांगावर, म्हणजे टोचायचा संबंध येतच नाही. आणि पुन्हा सगळे खुदू हसले. आणि इतक्यात मयुरीचा फोन आला. आणि अर्जुन म्हणाला, बायको आहे, हिच्या आईचं नाव घेतलं की हिला उचकी लागते. आणि त्यानं फोन घेतला आणि ती म्हणाली, अहो आज काय मुक्काम का तिकडंच, घरी केव्हा येणार आहात? आणि अर्जुन जीभ चावत म्हणाला, अगं मयू, तुला सांगायचंच विसरलो, आज खरंच मुक्काम आहे. तू दूध पी हां, आणि निवांत झोप, दार लावून घे नीट. आणि ती म्हणाली, मी झोपते, पण तुम्ही कोमल आणि राहुल भाऊजींची झोप नका उडवू. आणि अर्जुन फोनवर हात ठेवून म्हणाला, तरीच म्हटलं बहिणीचा पुळका कसा नाही आला अजून? आणि तो म्हणाला, अगं असं कसं करेन मी, फक्त तयारी करून दिली आहे, तू नको हा टेन्शन घेऊ. आणि आता सगळेच तिथं असतील म्हणून मयुरीसुद्धा जास्त काही बोलली नाही. चल बाय, गुड नाईट म्हणत अर्जुनने फोन ठेवला आणि म्हणाला, चल राहुल, आता खूप झाली महाचर्चा, आता ॲक्शन घ्यायची वेळ आली. गेट सेट गो, चल जा. जर तिनंही नाही पाठ टेकली तर तू तुझं कौशल्यपणाला लावून मॅच जिंकायची म्हणजे जिंकायचीच. आणि चैतन्य म्हणाला, पण आधी नाव शोध हां, मगच पुढचं सगळं. आणि अर्जुन म्हणाला, तू गप्प बस रे गैबाण्या, नाव शोधून काही चाटायचं आहे का त्याला? आणि सचिन खुदू हसत म्हणाला, त्याला नाही तिला. आणि सगळेच पुन्हा तोंडाला हात लावून हसायला लागले. मग राहुल निघाला आणि ही रॉयल गँग आज टेरेसवरच मुक्काम ठोकणार होती. आणि कोण कुठं झोपणार याचा वाद घालत होते. सचिन म्हणाला, मी मध्ये झोपणार नाही. आणि अभि म्हणाला, मी सुद्धा मध्ये झोपणार नाही. मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मग टेरेसच्या कठड्यावर झोपा गाढवांनो. काय मुलीसारखं लावलंय, आपल्याला काय रोज झोपायचं आहे काय असं एकत्र? चला झोपा पटकन, झाका डोळे. आणि असं म्हणून अभि म्हणाला, आणि राहुलची गंमत कधी पाहायची, आता झोपलो तर? आणि अर्जुन म्हणाला, अभ्या, अरे आता तो त्याची फजिती झाली काय, किंवा खोलीत साप निघाला तरी दरवाजा उघडणार नाही सकाळशिवाय. जी काही फजिती होईल ती निमूटपणे सोसणार तो. आता काय बघायचं ते सकाळच दिसणार, आता झोपा. आणि आता आधी अर्जुन, मग सचिन, मग अभि, मग चैतन्य असे 4ही जण ओळीनं झोपले. अर्जुनने सचिन आणि अभिला बरोबर मध्येच घातलं.
अर्जुनचा थकून डोळा लागला आणि थोड्या वेळाने चैतन्य हळू आवाजात म्हणाला, हे अभि, कसला तरी विचित्र आवाज येतोय बघ, काय चाललं असेल रे? आणि अभिसुद्धा हळूच हसून म्हणाला, मॅच सुरू झाली असेल, रिझल्ट सकाळी कळेल, झोप आता. गप. आणि त्याच्या या खुसखुशीने अर्जुनला झोप येईना. त्याने सचिनच्या अंगावरून पाय टाकून अभिला एक लाथ घातली आणि म्हणाला, गाढवा, आता इतका मारेन की तुझ्या सगळ्या अंगातून विचित्र आवाज येऊ लागतील आणि तुला कळणार पण नाही की नक्की कुठून आवाज येतोय. चल झोप गप. स्वतःला कामणाधाम वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली मजा मारतोस आणि दुसऱ्यांची झोपमोड करतोस का? तसा अभि कुई करत तिथंच गप पडला. सचिन पडल्या झोपला होता. त्यानं अर्जुन शेजारी झोपणं पसंत केलं, कारण तो आता त्याच्या सवयीचा झाला होता ना. आणि आता सगळ्यांनी डोळे मिटले आणि इकडे राहुल आत आला आणि कोमल बेडवर बसली होती त्याची वाट पाहत. त्याची चाहूल लागताच तिने घुंगट चेहऱ्यावरून पुढे ओढला आणि तो जवळ येण्याची वाट पाहत बसली. राहुलने दरवाजाची कडी लावली आणि तिच्याकडे न बघता आधी या रॉयल भूतांनी काय काय केलं असेल ते शोधू लागला. त्याच्या अनुभवाच्या आधारे त्यानं दूध चेक केलं. त्यात जास्त जायफळ तर घातलं नसेल ना, म्हणजे ते पिऊन मी झोपावं आणि हनीमून स्पॉईल होणार. तर तसंही काही नव्हतं. मग त्यानं फॅन ऑन केला. त्यावर काही ठेवलं नाही ना आमच्या अंगावर पडावं म्हणून? तर तेही नाही. मग त्यानं बेडशीटवर पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या हार्टला धक्का न लावता चारही बाजूंनी बेडशीट थोडी उघडून पाहिली. पापड वगैरे काहीच नव्हतं. मग तो म्हणाला, नक्की यांनी केलंय तरी काय? काही न करता गप्प मासणारातले ते मुळीच नाहीत. मग त्याने सागवानी पलंगाचे चारही पाय हलवून पाहिले. गदड्यांनी एखादा पाय कापून ठेवला असेल. मी बेडवर चढायचो आणि बेड खाली यायचा आणि आमची फजिती व्हायची म्हणून. तर तसंही काही नव्हतं. आणि राहुल म्हणाला, नक्की यांनी केलंय तरी काय? एखादा हिडन कॅमेरा तर नाही ना ठेवला? किंवा खुजलीची पावडर तर नसल ना पसरली बेडवर? आणि पुन्हा तोच म्हणाला, नाही इतके हलकट नाहीत ते. बहुतेक यांना काहीच आयडिया सुचली नसेल. हे नाही केलं म्हणजे दुसरं काहीच नाही करण्यासारखं. आणि कोमल मात्र तो जवळ येण्याची वाट पाहत होती. तिने हळूच पदराच्या आडून पाहिलं तर तो इकडे तिकडे वेड्यासारखा फिरत होता आणि तीच वाट पाहून म्हणाली, राहुल, काय चाललंय तुमचं? काय शोधताय? तुम्हाला काही हवं आहे का? आणि राहुल म्हणाला, तू थांब जरा, तुझ्या जिजूने काय वात्रटपणा केलाय का ते पाहत होतो. आणि ती थोडी हसली. आणि आता सगळं शोधून झालं, काहीच नाही सापडलं. मग कोमलने राहुलला दूध प्यायला दिलं आणि राहुलने अर्ध दूध तिला प्यायला दिलं. तशी ती लाजली आणि त्याच्याकडे न पाहताच खाली मान घालून नको म्हणाली. आणि राहुल म्हणाला, नको तर नको, असं म्हणून त्यानं सगळंच दूध पिऊन टाकलं. आणि कोमल मनात म्हणाली, असे काय हे, मी नको म्हणाले तर प्रेमाने थोडा आग्रह तरी करायचा की मला पी म्हणून. जिजूसुद्धा मयुरीताईला रोज दूध पाजतात, रोज एकाच कपातून चहा पितात. मग राहुल जिजूपेक्षा जास्त कडक शिस्तीचे आहेत की काय? पण राहुल मनात म्हणाला, तुला आग्रह आताच नाही करणार, आधी तू माझ्या मागे मागे फिरायचं. एकदा का तुझी नाडी सापडली की मग मी तुझ्या मागे मागे करणार. अर्जुन तरी कुठे सुरुवातीपासून मयुरीचे लाड करत होता. ती स्वतःहून मानत नव्हती, सरळ होत नव्हती. तोपर्यंत असंच अर्जुन स्टाईलने तिला वागत होता. आणि आता राहुलही त्याच राहुल स्टाईलने तेच करत होता. कोमलला फक्त आत्ताचं मयुरीचं आणि अर्जुनचं प्रेम दिसत होतं. पण ते प्रेम कोणत्या अग्नी परीक्षेला सामोरे जाऊन बहरलं आहे हे तिला माहीत नव्हतं. असो, तर मग आता राहुलने हाताला पकडून तिला बेडवर बसवली आणि तिचा घुंगट काढला. खूप सुंदर दिसत होती ती. तिला पाहून त्याचं हृदय खूप धडधड करत होतं आणि त्याच्या नाजूक हळूवार स्पर्शाने ती मोहरली, शहारून गेली. आता त्याने तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हातात घेतला आणि किस करण्यासाठी त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ नेलं. तिला लाज तर खूप वाटत होती, पण आता लाजून तोंड फिरवलं तर हा बाबा आता दुधाचं केलं तसं करून बसला तर. आणि म्हणाला की बस तोंड फिरवून लाजत, नको तर नको. आणि झोपला किंवा बाहेर निघून गेला तर मी काय करू एकटी? 2 दिवस माहेरी आहे आपली नवीन बायको, तर फोनही नाही केला स्वतःहून. यांचा स्वभाव कळेपर्यंत यांच्याच कलानं घ्यावं, असं म्हणून तिनं फक्त डोळे मिटून घेतले, कोणतेही नखरे न करता. आणि राहुलने तिला किस करून मिठीत घेतली आणि सुरू झाला, रात्रीस खेळ चाले. मग राहुलने बेडवरचे ते दोघे राजहंस बाजूला काढण्यासाठी ते टॉवेल हातात घेतले तसे तो फार दचकला आणि ओरडला. आणि कोमलही ओरडली, अरे बापरे, साप. आणि दोघेही खूप खूप घाबरले. त्यांच्या हृदयाच्या होणाऱ्या नाजूक धगधगऐवजी आता तेच हृदय जोरजोरात धाड धाड करत होतं. आणि डोळे फाडून फाडून ते त्याच सापाकडे बघत होते. आणि मग थोड्या वेळाने लक्षात आलं की तो साप काहीच हालचाल करत नाही आणि तो खोटा आहे. हे राहुलला कळलं आणि त्याच्या जीवात जीव आला.
आणि म्हणाला, तर ही करामत होती तर गदड्यांची, ही नवीन युक्ती वापरली काय? पण थोडा का होईना त्यांना डिस्टर्ब झाला होता हे नक्की. मग राहुलने कोमललाही शांत केलं आणि तीही हसायला लागली. जिजू पण ना काय काय आयडिया शोधून काढतात काय माहीत, असं म्हणाली. आणि मग राहुलने लाईट्स ऑफ केल्या, तिला अलगद उचलली आणि पांढऱ्या शुभ्र बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी केलेल्या अर्ध्या हार्टमध्ये तिला झोपवली आणि उरलेल्या अर्ध्या हार्टमध्ये तो झोपला. दोघांनी वस्त्रांचा अडथळा दूर केला आणि प्रचंड आवेगाने एकमेकांना बिलगून चुंबनांचा वर्षाव केला एकमेकांवर. आणि आता दोघेही हवा हवासा वाटणारा पहिल्या रात्रीच्या पहिला प्रणय अनुभवत होते. परमोच्च सुखाचा आनंदाचा क्षण त्यांनी अनुभवला, उपभोगला. अंगावर ब्लँकेट घेतलं आणि दोघेही एकमेकांच्या कुशीत गाढ झोपी गेले. आणि आता सकाळ झाली. पूर्वेला लाली पसरली. पक्ष्यांचा किलबिलाट अर्जुनरावांच्या कानावर पडला आणि तो उठून बसला. तर नजर जाईल तिकडं हिरवं हिरवं गार शेत. हा सुखद अनुभव घ्यायचा होता म्हणून तर स्वारींनी मुक्काम केला होता आज इथे. नाहीतर ते कसले राहतायत त्यांच्या मयुराणीला सोडून. पण या नैसर्गिक सौंदर्यासोबतच त्याला त्यांच्या बायकोच्या नैसर्गिक सौंदर्याची सुद्धा आठवण आली आणि क्षणभर विचार मनात आला, ती हवी होती आत्ता सोबत. मग थोड्या वेळाने सचिन उठला आणि चैतन्यही उठला. अभि मात्र गाढ झोपला होता. त्याला लवकर उठायची सवय नव्हतीच आणि उठल्या उठल्या चैतन्याने अभिच्या पेकडात लाथ घातली. ही रात्रीपासूनची त्याची दुसरी लाथ. आणि अर्जुनने रात्री आणि आता चैतन्यने. आणि अर्जुन म्हणाला, अरे चैतन्य काय करतोस, झालं तरी काय? आणि चैतन्य म्हणाला, हे अमेरिकन बुजगावणं बघ कसं ढाराडोळ झोपला आहे. आणि अर्जुन म्हणाला, अरे झोपू दे ना त्याला, त्याची सवय आहे ती, त्याला कुठे आपल्यासारखं हार्ड अँड फास्ट काम असतं. आणि चैतन्य म्हणाला, त्याच्या झोपण्याबद्दल माझं काही नाही बाबा, पण रात्रभर गधड्यानं मला कसलंच झोपू दिलं नाही. आणि सचिनही म्हणाला, हो ना रे, मलाही तसंच वाटलं, पण मी खूप कंटाळलो होतो त्यामुळे मला जास्त काही कळलंच नाही. आणि अर्जुन म्हणाला, अरे झालं तरी काय ते सांग, काय केलं त्यानं, काही वातडपणा केला का, का मारतोस त्याला, तुझ्या खाजगी जागेत त्यानं अतिक्रमण केलं की काय रात्री? आणि सचिन खूप हसला आणि म्हणाला, जसं तू केलं होतं हो ना अर्जुन. आणि अर्जुनही हसला. आणि चैतन्य म्हणाला, बेन रात्रभर घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत होतो, गोल गोल गोल. ते घड्याळ तरी एकदा फिरतं रात्रीतून, पण हा 10 ते 12 वेळा फिरला असेल. आणि किती वेळा मला जाग आली आणि झोपमोड झाली माझी रात्री, सांग बरं किती वेळा, अर्जुनने विचारलं. आणि चैतन्य म्हणाला, पहिल्यांदा जाग आली तर याचे पाय माझ्या छाताडावर, दुसऱ्यांदा जाग आली तर याचे पाय माझ्या गंडस्थळावर, आणि तिसऱ्यांदा जाग आली तेव्हा याचं तोंड माझ्या. आणि अर्जुन म्हणाला, न्यूनगंडस्थळावर, बरोबर ना? आणि चैतन्य कोरामोरा होऊन म्हणाला, नाही तसं नव्हतं, पण जरा जरा तसंच होतं. आणि सचिन हसून म्हणाला, म्हणजे तसंच होतं. आणि आता तोंड तुझ्या न्यूनगंडस्थळावर होतं म्हणजे पाय नक्कीच माझ्या वक्षस्थळावर असतील. किती घाणेरडा झोपतो ना हा, शी, याच्या बायकोचं काही खरं नाही बाबा. आणि अर्जुन आता खूप हसत होता आणि म्हणाला, बायको आल्यावर सगळी शिस्त गळी उतरवली जाते, होणारे सचिन. आणि सचिन नुसता हसला. आणि अर्जुन म्हणाला, त्याला गंमत बघायची होती ना रे नवदाम्पत्याची, तोंडावर पाणी मारून उठवा त्याला, नाहीतर त्याला गंमत दिसली नाही म्हणून पुन्हा सगळा टास्क करायला लागेल आपल्याला. मग चैतन्यने मुद्दाम जास्त पाणी घेतलं. आणि अर्जुन म्हणाला, ए चैतन्य, अरे त्याला उठव म्हणालो मी, आंघोळ घाल की, असं नाही म्हणालो. तरी चैतन्यने अर्धी बादली तरी ओतलीच त्याच्या तोंडावर. तसा अभि खडबडून जागा झाला आणि मोठ्याने ओरडत म्हणाला, काय काय झालंय, काय पाऊस आला की काय? आणि चैतन्य म्हणाला, नालाय का, पूर्ण रात्र तुझ्या लाथांचा पाऊस पडलाय आमच्यावर. आणि दिवाळीच्या भुईचक्रासारखा गोल गोल फिरत होता तू, रात्रभर झोप नाही तुझ्यामुळे, आणि आता तू निवांत झोपलास काय? आणि अभि काहीच न कळून डोकं घाजवत म्हणाला, आता मी काय केलं, मी तर गुपचूप झोपलो होतो. आणि आता चैतन्यने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, गाढवा पुढं वाचली गीता. आणि अर्जुन म्हणाला, अभि चैतन्याच्या न्यूनगंडस्थळावर झोपला होता. तसे सगळे खूप हसले. मग आता सगळे खाली आले. फ्रेश होऊन गुपचूप डायनिंग टेबलवर बसले होते. निघायला हवं ना आता, अर्जुन म्हणाला. तसा अभि त्याला कोपर मारत म्हणाला, अजून राहुल कुठं उठला आहे, त्याची गंमत पण नाही दिसली. आणि अर्जुन म्हणाला, राहुल त्याची गंमत करून रात्री उशिरा झोपला असेल. अभि तो इतक्या लवकर कसा उठेल, आणि तुला थांबायचं असेल तर तू थांब, मी आणि सचिन निघतोय. आणि इतक्यात राहुल त्याच्या रूममधून बाहेर आला, डोळे चोळत चोळत. आणि आता त्याच्याकडे पाहून सगळे हसायला लागले. त्याला तर काही कळेच ना, त्यानं स्वतःला आरशात सुद्धा पाहिलं नव्हतं.
उठला तसा बाहेरच आला होता. आणि त्यांना असं हसताना पाहून राहुल मनात म्हणाला, आता यांना काय झालं हसायला? मग त्याची आई, आबा, विद्याताई सगळे हसायला लागले. आणि राहुल मनात म्हणाला, काहीतरी विचित्र झाले की काय, लिपस्टिक लागली असेल बहुतेक, असं म्हणून तो पटकन तसाच आत पळाला आणि आरशात पाहिलं तर त्याचं अख्खं शरीर, गाल, कान, मान सगळं गुलाबी गुलाबी झालं होतं. आणि राहुल आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, हे कसं काय झालं? हा रंग कसा लागला? आणि त्यानं कोमलकडे पाहिलं तर तीही तशीच गुलाबी गुलाबी झाली होती. त्याचं तर डोकंच काम करेना झालं होतं. शेवटी या बेण्यांनी डाव साधलाच म्हणायचं. मग राहुल बाथरूममध्ये गेला. खूप वेळ त्यानं तो रंग घासून काढण्याचा प्रयत्न केला, पण रंग तो अजिबात हलला नाही. कसा जाईल? प्रेमाचा रंग होता ना तो, अगदी परमनंट. आणि आता तो तसाच ओशाळागत गोरामोरा होऊन बाहेर आला. आणि अर्जुन म्हणाला, पकडला की नाही तुला रेड हँड? आणि सचिन म्हणाला, रेड हँड नाही रे अर्जुन, रेड हँड विथ होल बॉडी. आणि आता सगळे हसत होते आणि राहुल लाजला. आणि अभि म्हणाला, मग काय राहुल सर, प्रेमाचा रंग फारच चढलेला दिसतोय. बघा तरी कुठे कुठे लागलाय हा रंग. फारच रंगात रंगून टाकलेलं दिसतंय रात्री त्यांनी तुम्हाला आणि तुम्ही त्यांना. आणि हसून राहुल म्हणाला, अरे पण हे कसं झालं? मी तर सगळं चेक केलं होतं. आणि अर्जुन म्हणाला, आता तोच शोध, आम्ही निघालो. मला तर वाटतं त्या गुलाबाच्या पाकळ्यांचाच गुलाबी रंग तुम्हा दोघांवर चढला आहे. आणि राहुलच्या सगळं लक्षात आलं. म्हणजे या भाड्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांना हा रंग चोळून ठेवला होता. काय काय भन्नाट फंडे वापरतील हे लोक काही सांगता येत नाही यांचं. पण चला, मला तर त्यांचा हा अटके अंदाज फार आवडला. माझा हनीमून तर मेमोरेबल करून टाकला यांनी, एकदम हटके. आणि आता माझी बारी संपली बाबा, असं म्हणून त्यानं सुटकेचा निश्वास सोडला. कोमलही उठली तशी तीही स्वतःला तशी पाहून खूप खूप हसायला लागली आणि लाजायला लागली. ती लाजून बाहेर आलीच नाही. मग काय, पुढचे काही दिवस तरी हा प्रेमाचा गुलाबी रंग उतरलाच नाही. आणि हा रंग सारखा सारखा त्यांना त्या गोड रात्रीची आठवण करून देत होता. आणि त्या आठवणींनी पुढच्या रात्रीसुद्धा आणखीनच रंगीन होत होत्या. आणि तुम्हाला आवडला का हा प्रेमाचा रंग? आवडला असेल तर नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.